ह्या येत्या ज्या 12 वर्षात महायुतीनं त्यांचं जे काय देखावं दाखवल्यात हे आता माणसांच्या सगळं लक्षात आलेत. इलेक्शन आलं की कुठं तर काहीतरी जातीयवाद करायचा आणि त्या माध्यमातून मतं मागायची तर हे आता सगळ्या लोकांच्या लक्षात आले. लाडक्या बहिणीचं पैसे वाटायचं तर आता लाडक्या बहिणींच्या बाबतीत पण त्यांनी 2 महिने झालं पैसे दिलेले नाही, केवायसी थांबवून धरली आणि आताच केवायसी करायची यांना काय गरज आहे? म्हणजे तुम्ही शासनाचं पैसे वाटून तुम्ही मतं मागायला लागलायचा. तुमच्या कामाचा विकास कामावर बोला, तुम्ही विकास कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा. विकास कामं दाखवायसाठी हिने काही केलेलं नाही आहे. आणि राहिला विषय, आता जो एक विषय येतोय की केंद्रात भाजप आहे, केंद्रात युती आहे, राज्यात युती आहे, मग इथं काँग्रेस येऊन काय करणार? संविधान सगळ्यात मोठं आहे. संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, विकास कामं कशी येतील आणि विकास निधी कसा येईल त्याचा फॉर्मॅट संविधानानं घालून दिलेला आहे. आणि त्या संविधानाप्रमाणे तिने आम्हाला तो निधी देणं भागच आहे. ते काही तिने नाही म्हणून तिथं थांबणार नाही. आणि नाही म्हणून झालं तर आमच्यासारखी जनता पेटून उठायला आंदोलनाला तयार आहे. आम्ही आंदोलन करून तो निधी इथं मंजूर करून आणू, पण आम्ही इथं काँग्रेसचाच उमेदवार निवडून देऊ.